ताई तुमच्यामुळेच मला ड्रेस घालायला भेटला आहे ना. हो, कारण की ते कसं आहे ना, मला साडी वगैरे जमत नाही एवढं. मला बी कुठे येत होती साडी घालता, पण मग ते घालावं लागते आता काय. तू खरंच ना खूप गावंढळ आहे. मला कधी कधी तुझं खूप येऊ वाटतं. गावंडोळ बिवंडोळ काही म्हणू नका मला असं. तू राहतेस तशी. राहते म्हणजे आता गंज भारी राहायला लागले ना बाई. फक्त एवढंच आहे, मला तुमच्यासारखं नखरं करता येत नाही. म्हणजे तुम्ही असं केस बीस मोकळे सोडित तसे नाही येते मला सोडता. नजर नको लावू माझ्या केसांना. इकून तिकून मी ड्राय केलीत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझी नजर लागते का? मी पालतो तोंडाची आहे का? तू काय बोलते, तुला समजते का ग? कुणाशी डोकं लावते मी? त्यापेक्षा मोठी आहे ना, जरा मोठी आदत देत जाय ना. तुम्ही मला काय बोलत कुचक्यावानी? ते काय राहतं? हे देवा, मी पण कुठल्या मूर्खांच्या नादी लागते. मूर्ख म्हणले तुम्ही मला? हा म्हणाले मग. मूर्ख ना तुम्ही असं काही बी बोलू नका, नाही तर मा नवऱ्याला सांगाल मी. का हो मामा, तुम्ही तिची लई तारीफ करीत आणि मग तिला चपाती सोडून काय येतं करता? हा, तुम्हाला तर लागत पाट्यावरच खायला. पाट्यावरच वाटेल काय कालवण पाहिजे, मटणाचं कालवण पाहिजे, बोंबल्याचं कालवण पाहिजे. पाटील कपडे दिले. मामाजी, मी तिलाच बोलले तुला जे आवडेल ते घे. तिनेच मी नाही काही बोलली तिला. तर काजल जाऊ बाई, हा चांगलंय म्हणलं. गाडी बी चालवते ती. हा, माझ्या बापाने कसलीच कमी ठेवली नव्हती. मला सगळं शिकवलेलं आहे. हा ना. हो, चांगलंय चांगलंय. आता माझ्या बापाची काय गाडी न घोडा, म्हणजे गाडी नव्हती ना आमच्याकडं. अच्छा, आमच्याकडं घोडे होते. घोडे? तू घोडे चालवायचे का मग? आम्ही बाकरवाड्याला जायचं आणि मा बापच ते टांगा घेऊन जायचं सवारी करायला. हा का? हा. नाही, तसे माझे वडील नोकरीला होते ना. माझी सगळी इच्छा पूर्ण केलेली, म्हणून तर नोकरीवाला बघून दिला ना मला. ताई तुमच्यामुळेच मला ड्रेस घालायला भेटला आहे ना. हो, कारण की ते कसं आहे ना, मला साडी वगैरे जमत नाही एवढं. मला बी कुठे येत होती साडी घालता, पण मग ते घालावं लागते आता काय. तू खरंच ना खूप गावंढळ आहे. मला कधी कधी तुझं खूप येऊ वाटतं. गावंडोळ बिवंडोळ काही म्हणू नका मला असं. तू राहतेस तशी. राहते म्हणजे आता गंज भारी राहायला लागले ना बाई. फक्त एवढंच आहे, मला तुमच्यासारखं नखरं करता येत नाही. म्हणजे तुम्ही असं केस बीस मोकळे सोडित तसे नाही येते मला सोडता. नजर नको लावू माझ्या केसांना. इकून तिकून मी ड्राय केलीत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझी नजर लागते का? मी पालतो तोंडाची आहे का? तू काय बोलते, तुला समजते का ग? कुणाशी डोकं लावते मी? त्यापेक्षा मोठी आहे ना, जरा मोठी आदत देत जाय ना. तुम्ही मला काय बोलत कुचक्यावानी? ते काय राहतं? ते तुम्हाला काय असतं काय बाद दे काय? अगं, म्हणजे तू म्हणाली ते काय असतं? ते काय असतं? हे देवा, मी पण कुठल्या मूर्खांच्या नादी लागते. मूर्ख म्हणले तुम्ही मला? हा म्हणाले मग. मूर्ख ना तुम्ही असं काही बी बोलू नका, नाही तर मा नवऱ्याला सांगाल मी. मूर्ख? हो, तुझी आई मूर्ख, तो बाप मूर्ख, तुझी आत्या मूर्ख, तो खानदान मूर्ख. ए गावंढळ बाई कुठली? तुझं अख्खा खानदान मूर्ख असं. त्या बापाला तू बापन मूर्ख, तू बी मूर्खच, तुझी आई पण मूर्खच. तुम्ही आला होता पाहायला? मा बाप मूर्ख आहे. बघायला तर मी चालवते ना तुला. चक्रम कुठली? तुम्हीच आहे चक्रम. काय बाई, गावंढळ बाईच्या नादी लागले. तुला घेऊन नसं गेलं ते परवडलं असतं मला. अगं तो आपण वाशी मग नीट बोल ना. उपकार केले काय? लँग्वेज बरं का, तू जरा तुला याच्यामध्ये राहा. काय बोलली? काय बोलली तू? मी बी कोणा पुढे लंगडे बोलली मला? मी तुला लंगडे दिसत आहे? तू पागल आहे का ग? जरा सायकल का गोळ संपल्या का तुझ्या अंगावर? काय धावून येते मूर्ख कुठली? तर आपण मला सायकल घेऊन दिली होती. माझा राग काढू नको बरं का. तुला आता सायकल आणली मग सायकल नाव काय घेतलं तू? तू सायकल? कोणची सायकल? मग आता ती माग आणली होती मी, मा बापा चिडून ती. पागल कुठली? तो डोक्यात भुसा भरला का? तुला अक्कल नावाचा काही प्रकार आहे की नाही? शाळेत गेली होती का नाही? तो डोक्यामध्ये ना, तो डोक्यात दगड आहे दगड. मा नाव घेऊ नको तू, नाही तर मग तू मी. तुला अटक आलं का? कुठली काय बी बोलते. तूच असेल चक्रम. पिसाळली कसली एवढी कुत्रीवाणी? तुला कुत्रे दिसले मी? तुला कुत्रे दिसले? हे बघ, अंगाला जरा हात लाव ना. तुला कुत्रे दिसले? हे बघ, तुम्हाला मोठं बिटं करू नको. चक्रम झापड झोपे. काय असतं ते? हायच तुला कळणार नाही ते. नॉनसेन्स मिली. गावंढळ बाईला अक्कलच नाही. एवढी मोठी तुला जिवंत दिसा ना का मला मेली म्हणून राहिली? तुला काय तू का डोक्यावर पडेल का? मला एक सांग, देव अक्कल वाटत होता, तू कुठे होती? हा काय पानसट कुणीकडची? मी कुठं होते? देवाने मला अक्कल दिली म्हणजे मी तिथेच असेल ना. तोंड काय बघते माझं? तोंड काय बघते
म्हणजे काय सोनं लागेल काय तो तोंडाला? ते तोंडाला बघ, तोंडावरची माशी बी उठत नाही. बघ काय माझ्याकडे. तो तोंडावर बसेल असं माशा मा तोंडावर नाही बसेल. माझं नाही बसते मी काय बांधून राहिले? ओ मामांची हा हिला काय सांगून ठेवा जरा. काय झालं? काय कुठे गेलते तुम्ही? सासरा मी गेले होते गावात. ही म्हणे चाल मा सांग म्हणून मी गेले. अहो, माझ्या डोक्यात फरक पडला. मी पिक्चर बघायला घेऊन गेली. आणि तुम्ही ड्रेस घाल कुठे गेलते? खरंच सांगा आता. पिक्चर बघायला. काय तीच म्हणे चाल म्हणे पिक्चर पाहायला. आणि तो पिक्चर पाहायला आई चवंद होत नुसते मुख्य घ्यायचे बाई, त्याच्यात नुसते मुख्य घ्यायचे. हिला आजच पाहायला लागत. अगं नॉन्स तो इंग्लिश मी होता, कळतं का तुला? अरे मी काय तुम्ही भांडू नका. तुम्हाला काय विचारते? तुम्ही काय ड्रेस घालू गावात मारी चव घालायला गेलते का? हा तुमची चौकशाला घालू. बरं मी काय तुम्ही असे दारात तोडे बाहेर आहे ना बरं नका तुम्ही घरात चला. हा या इकडं. काय पाहून दिलं काय माहिती. कोण नाही, नाही. दिला? ए तुझ्याशी डोकं नाही लावत, डोकं नको लावू. अय, मग मी बी तो सांग डोक्याला लावते. आधी तू डोक्याला ताण दिला मावाले. अरे मी कोण आहे तुम्हाला माहित नाही का? सासरा आहे. तुम्ही सासऱ्याच्या का जरी एवढे भांडून राहिल्या? सासरू भाऊ तुम्ही सांगा ना तिला. ती बळजबरी मा नाव घेऊ राहिली. बरं तुम्ही आज काम करू नको. तुला आता शेवटचं सांगते मी. हा बघणार नाही तू मग कोण आहे, काय आहे. तुम्ही आज नेमके चोरूचा ड्रेस घालून कुठे गेलते? सांगितलं ना सासरे मागे अ? काहीतरी मी मूवी बघायला गेले होते म्हणून. हा का? हो आणि तू काय बरं घालू गेली? तिनंच घातलं मला. काय ड्रेस घाल म्हणून? हा तिचाच येतो मा नाहीये. म्हणजे तुम्हाला मारी चव घालायची होती बा. ही चड्डी सुद्धा तिनं दिली. कोणाची होती काय नु? अगं माझंच आहे कपडे ते. खाली गळू राहिली 4 टाइम टीव्ही. का बरं तुला साडी नव्हती का? हा? अरे काय वागू राहिल्या? काय चव घालून राहिले? ते ऐका जरा माझं. काय काय वागलो नाही आम्ही. काही इज्जत सोडून बाहेर नाही पळालो. काय बी बोलता तुम्ही पण. अहो तुम्ही नाव ठेवू राहिले मामाजी. पण मग तुमच्या सारखं आम्ही त्या ठकीच्या घरात तर नाही जाते. ठकीच्या घरात? मग तो काही पाहिलं मला. मग त्या दिवशी तुम्ही आंब्या झाडाखाली बसले नव्हते का? फार गुलगुलू बोलत होते ना मग ते- तोंडाला तोंड लावून. मग तिच्या शाळा चालत होत्या तिला आंब्या झाडाखाली आपल्या झाडाखाली बसलो होतं ना. आपल्या झाड अहो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून. कोण मी? मग तुझ्यापेक्षा मोठी सोन बाई बरी. हा आता तिला माहित नाही ना काही. ती तिकडे शहरात जाते येते. तिला काय माहित राहणार घरात ती काय ना चाललंय? एवढी चरचर कधीच बोलणार नाही सासऱ्या पुढं. पण तुला चरचर बोलती. म्हणजे तुम्ही तिची साईड घेऊ राहिले का? मग? मी कुणा कमी पडले मला सांगा. हा मी कोणाचे कपडे धुतले नाही, कोणाला गिळायला दिलं नाही. गिळायला दिला नाही. काय बोलते तुझी भाषा. 4 टाइम तुमच्या डाचात होती ते. हा देते ना. काय बोलते तुला समजतं का कुणाशी बोलते. तिला सासरा काहीच कळत नाही. हा तुला भेटत नाही आल्यावर खायला. ओय, तू काय मला फुकट नाही खाऊ घालत आहे, समजलं तिने ना. नवरा करायला येडला. नवरा करायला भाकरी थापायचं शिकावं मग तिनं. ओय, तू यायच्या आधी ना मीच करत होते सगळं. हा मग काय करत ती चपाती सोडून दुसरं काय येतं तिला? मग हिला बाजरी भाकरी खातच कोण? हा सुरुवाती कशी खाताय म्हणते तुम्ही? हा तुम्हाला तर लागत पाट्यावरचं खायला. पाट्यावरचं वाटेल कालवण पाहिजे, मटणाचं कालवण पाहिजे, बोंबल्याचं कालवण पाहिजे. कारण की ते मी खात नसते. मग कशी हा नाही बरोबर खात्या? आहे. तू आहे ना काय करते पाट्यावरला सगळं मसाले पाव. त्या दिवशी मी बोंबल्याची भाजी बनवली होती पाट्यावर वाटून. तेव्हा कसे म्हणले म्हणे काही नाही येत म्हणे मोठीला. तुला लय भारी येतं म्हणे बनवता. करून पस्तावा झाला म्हणे. आणि आज बरे गुलगुलू करून राहिले. काय मामांजी मला काही येत नाही म्हणजे तुमच्या मुलाला मला कुठून पस्तावा झाला. नाही नाही, काय झालं सोन बाई? काही बोलू नका. आहे. समजतंय मला. नाही नाही, तिचं म्हणणं बरोबर आहे. ती ना पाट्यावर मसाले भाजीपाला असो कोणते असो मटण असो बोंबील असो तिनं सगळं पाट्या वाटून देते. हा ते आमच्या घरी नव्हतं ना तसं काय. आमच्याकडे मिक्सर होतं. आणि तुला केव्हा येते ते पाट्यावरला करता? मग सांगितलं हा? ना, माझ्या बापाच्या घरी मिक्सर होतं. तुला सगळं रेडीमेड लागत. हो आणि लागतं मामा मला. हा. भाकर कापायला लावली हा. एक दिवशी. हा. तर तिनं पण असे 3 तुकडे करून ठेवले. तव्यावर जातच 3 तुकडे. हॅलो माझ्या बापाच्या घरी मशीन आहे ते मला जमत नाही हाताने. हा आणायचं मग बापाची मशीन इड. नाही तू चांगली तू चांगली. काय बोलले मामांजी. नाही खरंच चांगली. एक मिनिट. हा. म्हणजे जेव्हा माझा नवरा पगार देतो ते चांगलं लागतं. हा. जेव्हा ही काय वाईट बोलली का मी चांगली, मी वाईट बोलले का ते चांगली. म्हणजे तुम्ही किती दोन तोंडी हो. नाही ना कसं आहे आता ती सुनबाई मा कायमची मा पोराजवळ नाही, नाही, मग मी शेतीवाडी बाहेरची का? शेतीवाडी सांभाळती. तो नवरा सर्व्हिसला आहे. सुनबाई अशी काय करते का? मा नवरा तुमचा कोण नाही का? मा मुलगा कवाय ना मग. मग तुम्ही नोकरीला लावलं ते चुकी केली का? नाही नोकरी लावलं चांगलं झालं ना. मग तुम्ही आज कसं काय भेदभाव करता मग. परत आता ती हे मला पटलेलं नाही अजिबात. मी माझ्या बापाला बोलते मग. मा नवरा शेती करीतो म्हणून तर दाण्याच्या ठिक्क्याच्या ठिकाणी आज तिकडे 2 हा. पोते हा, भरू हा. भरू. कुठून नेते. हा एवढं मानवराचा बी अधिकार आहे विसरू नको. माझा आहे. नवरा मोठा आहे मी मोठी आहे. मग मी जर असे म्हणले तर नवऱ्याच्या नोकरीवर मा नवऱ्याचा अधिकार आहे चालेल का तुला? आणि माझा ना तुझ्या नवऱ्याचा अधिकार द्यायला माझा नवरा पैसे देतो ना. तो कोणाला देतो? देतो देतो बापाला देतो माक देतो माक.
मामाला का दिले मामा मग तुम्ही? आपला जो खर्च का चालू आहे? एवढं चरचर बोलायचं नाही मला. बरोबर आहे, चांगले आणि मला बी नाही बोलायचं. काय झाली का कोण म्हणते अहो हे बघा ना कायची काय बोलते मला. फार खायचं प्यायचं कायला लागली. मामा जे डायरेक्ट म्हणतात तो काय करतो आणि हे करतो आणि ते करतो. काय करतो म्हणजे पैसे कोण पुरवतय तूच पुरीत आहे ना भाऊ. मग आता काय करू? मी म्हणते धान्याचे धान्य देतो तुम्हाला. हा का ए माग डाल तुला ज्वारीचे पोतं टाकून नव्हतं दिला का? बाय बाय बाय. हा? आता दोघं नवरा बायको मिळून मला भांडण राहिले ना. काशीच बोंबलते. याच्यामुळे नको म्हणत होतो काय आपल्या घरात नाही आणायचं म्हणून नाही रे बाबा लारे बाबा तसंच ठेवतो का? आता तर तुम्हाला लय वाटतं तर मग खायचं होतं ना ए, आवाज बंद कर बाई सोनबाई जाऊ दे, सोनबाई जाऊ दे. नुसतं नाटक करी की बाय आहे तो तवाला. आणि ते पण जाऊ दे. तुम्हाला माहितीये का मला त्याची एवढी क्यू आली. माझ्या ड्रेस तिला दिली ती मला बोलते. हॉटेल दिले. काय करायची तो हा? साडी होते तुला पाटील का ड्रेस द्यावा कर म्हणजे गावात लागली. मला ते दे. काय देऊ नको नाही नाही काहीच नाही देणार आता. आता मला काहीच द्यायचं नाही म्हणून राहिले ना अरे काय? माझा तिकडे राहण्यात गेला. दिवसभर तिकडेच राहतो. अरे येईल ना घरी. तो जर आता असता तर मला भांडू लागायला जोडी नसतं का? काय डोक्याला ताण झाला हो काय ये सोनबाई. मला वाटलं बाबूराव गेला काय एवढा आरडाओरडा करून. ए, सोनबाई. ते नाही गेले ना मग नवरा गेला ना बाई. तुला काय बळच मारायला निघाली हो? अहो, कधी मारलं मी मग नवऱ्याला मारेन का मी? लोक आले तिकडून ए, बाई तू येऊ नको ना लांबवर आवाज येतोय मी दारे धरीत होतो मला वाटलं बाबूरावच काय झालं काय अहो हिला ना सवयच आहे एवढ्याशा गोष्टीचा कल्ला करायची. काय झालं? आता तू मग गेला आणि बसती तवा. बघितलं कशी हा? अरे हळू बोल ना कशाला लोक गोळा करते का ग तू बोंबलती तवा? तो बोलते तोंडाने. तोंडाने बोलती मास खाती. मी असं काळं असं एवढं म्हणजे त्या पातीला बरं तिच्या तोंडात होते ते ना बाई. तरी मावरच वर धुरे केले बाई. काय बोलते अशी काय बोलते ती? तू तिने बनवलं काय खाती मग अशी काढी तिथे ते खाल्लेलं काढी ती म्हणजे ती मग काढी तिला पहिले. बाई हळू बोल ना तू कशाला लोक गोळा करते अगं गप्प सोनबाई. हा? लोक कसं झालं मागायला तमाशा. मास वाईट केलं. बघ जराशी. अक्षा तुझ्याच बायकोला हातावर भाडला भाऊ. काय केलं काय गेला गेलं नसतं गावात येतो बायकोने येला फिरायला. बरं, तू बरं अशी घे ना कधी ठेवून अहो घरात बोर झालं म्हणून पिक्चरला गेलो होतो. मला काय माहिती जस्ट बोर झालं होतं म्हणून तिला म्हटलं चल. वावरात जायचं ना मग मला एवढं सारं माहित राहत का सासरा त्या टकीकडे जातो टकीचे लग्न करायचं म्हणतो सगळं करायचं म्हणतो तरी मी काही बोलत नाही कोणाला सांगत नाही बोलत नाही आजपर्यंत या कानाची गोष्ट त्या कानाला सांगितली. दादा काय हे काय ठेकी बरोबर लग्न काय ऐकतोय मी काय सोनबाई अगं कवा म्हटलं मी असं लग्न करायचं बरोबर. त्या दिवशी पार कोपी बाग जाऊन मुख्य घेत होते तुम्ही तरी मी कोणाला सांगितलं नाही आजपर्यंत तरी कधी कोणाला सांगितलं का? तुम्हाला सांगू शकत होती पण मला सांगायचं ना. आता तुला काय सांगते तू देराचा पगार भावाचा पगार आला तर तू त्या भावाला 2 लाख रुपये दिले आणि मला म्हणले कोणाला सांगू नको. मग किती 2 लाख रुपये तुम्ही पाठवले ते. तिला म्हटलं पैसे कुठे तर मला माहित मी काय म्हणते माझं पैसे तो भाव किती काय ऐकत पागल कुठली डोक्यात सटकली आमचं काय भांडण लागते. आता तुम्हीच म्हणले आणि त्या दिवशी सांगू नको कोणाला म्हणे. पण ते माझे जमवलेले पैसे होते ना. तुझे जमा म्हणजे काय अख्खं घर तू बघ या बुकच खाली पाडीन तुला अरे चाललंय काय? हे बघा तुम्हाला असं हात न उचलू शकत. माझे जमवलेले पैसे होते ते. मग ही खोटं बोलते का ती खोटाडीचे मेन म्हणजे. बया 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 आता मला पोटाड गेलं बाई मा तोंड झाडाला कोण नाही राहिलं ना. मी आहे ना मला सांग. तू काय आहे त्या दिवशी नवरा ते राणीला घेऊन चालला होता गाडीवर बसून पिक्चरच्या थिएटर मध्ये गेले आणि मला म्हणे सांगू नको. राणी कोण राणी? आता मी असताना दुसरी बैठायची. वरून तिला पैठणी घेऊन दिली पैठणी. अरे बाई तू तोंड बंद कर ना तू कशाला तर घरात सगळीकडे भांडणं लावून आणि राहिली मला म्हणे, सांगू नको कोणाला.
असा वागतो का मग तुम्ही ठाकी संग वागा ना. हा. अहो, तुम्ही कमून ऐकता आमचं तुम्ही कमून इथं ऐकता तुम्ही सगळ्या गावात अहो, त्याचं काय काढी काय नाही भाऊ, त्या तुमचे लफडे तुम्हीच मिटवा मी चाललो. त्याचे किती लफडे सांगू का मी हा? हा? तुमचे लफडे सांगू का किती येते हे तुमचे सुनान लेख लय आगाव आहेत हे त्यांचं यांना काही समजना मा हे करते ती मी चाललो जाऊ दे, लफडे आहे का? काय चाललंय लफडे? मी त्या दिवशी मा डोळ्याने पाहिले आणि बाई मा डोळ्यावर काय भात बांधलेला होता का ही तुमची सुन आगावच दिसते भाऊ तुम्ही चालला, मी चाललो हा खरं बोलायला लागलं मिरचीचा ठसका लागतो कोणाला बी तुमचं लफड आहे ना बाहेर मी माझ्या बापाला सांग नाही नाही मग तू चोरून चोरून तो भावाला देते का पैसे मी माझे दिले होते मी असे लफडे नव्हते केले. जाऊ दे बाई मी चालले मा नवऱ्याला सांगायला मी जाते मा नवरा अरे त्याला काय सांगायची तू परत तंतन करीत इकडे परत उड्या मारी आता एक तुम्ही इकडे थांबून टाका तुम्ही पहिले निघा तुमची मला नाही राहायचं इथं, तुम्ही आता घालणार ना. नाही. कोणाचं लफड आहे मी काय आता तुम्ही आता थांबू नका तुम्ही निघा बरं आता काय खरं बोलल्यावर काय ते हाकली त्या काय सगळीकडे आवाज लोक सगळे जमा झाले बघा तुमच्या सरपंच काय सांगू बाई या बाई नाकमात खेळ मांडला ना बाई सासरा बा चुगल्या करीती नवरा दिवसभर तिकडे राबवतो आणि हे दोघं नवरा बायको मिळून मला भांडत आणि सासरा द्यायची साईड घेतो असं काय आहे बाबराव तर काय करू ऐकाव करा कोणा जागा ते बघा ना सगळी गर्दी जमली बघा काय गर्दी जमली पाव द्या ना लोकांना पाव द्या. सोनबाई नको ना इज्जत घालू ते मला म्हटले सरपंच तुम्हीच जा आणि मी तुला काय भांडण चाललंय ते भांडण कसे होणे काय नाही यांचं लफड दुसरी का यांचं लफड तिसरी का तिचं लफड चौथी का मानायला कुठं काय सांगू आता नुसते सगळे मला असे तू रडू नको थांब खरं सांगू का तुम्हाला ही पोरगी खरी आणि ती खरं सांगते म्हणून तुम्हाला ती मिरची लागते नाही खरंच खरी हा ही खरी माहिती, आलं का लक्षात? हो. मला माहिती मी जुळून दिले ते लग्न हा, माहित नाही का? तुम्हीच मग. मग ही पोरगी खरी तिच्यावर अजिबात भांडायचं नाही बरं का मला म्हणता गावठी आहे गांडवळे सायकल आहे होय ग तुम्हाला काय माहितच नाही ना घरात काय चालतं ती ना एक काम कर ना नाही पटत ना यांना वेगळं राहू द्या यांना वेगळं राहू द्या नाहीतर तू नोकरीलाच येणार रे तू जाऊन येऊन करतोय ना हा. तुम्ही तुमचे वेगळे राहू द्या यांना पलीकडे राहू द्या हा आणि यांना आणि तुम्हाला कोणात राहायचं मी याच्यातच राहील याच्यातच राहील यांच्या जवळ राहणार ना. आपलं गाव अहो गाव ती वाटून चाटून हा. खायची राहू दे तिकडे असं पाट्यावरलं तू कर ए, बापाला पैसे देत जा पाठीतो ना मी पगार नाही दिला तुला ठाणकेल मा हा ठोकायचं धरून हा. नाही पैसे दिले तुम्हाला बायको भावाला पैसे करूची तिकडं हो बघा तू तिकडे आता. संध्याकाळी बघतो ना तरी म्हणलं 2 महिन्यात पगार राणी काय कोण आहे, नाही. राणी? आबा ते- बर ठीक आहे मला लग्नाला जायचंय हो का? तू काळजी नको करू आता सासरा तुझ्यात तुमचं घर आज्ञा तिकडे पलीकडे चला निघा निघा हा लगेच. बापाला पैसे द्यायचा महिन्याला देतो ना देतो सरपंच चालेल चहा घ्यायला नाही ना घ्या ना आता चहा नको जाऊ दे. हा? येऊ का मग हा. मला लग्नाला हा, जायचं सांग हा. बाबा, अरे जा. ए, बिराड घेऊन जा त्या लोकायला हाकला ना सरपंच एवढे पाव मिटलं जा हा मिटलं. हा. अरे, झालं बरं का काय? झालं व्यवस्थित झालं कायमचंच मिटवलं वेगळे काढून दिले हा, हा. जाऊ का लग्नाला बरं चला हा, या तर बघा या चल चल बाई चल